नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 25 जुलै 2026च्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिली बातमी आहे, राज्याचे पहिले बायोप्लास्टिक धोरण जाहीर झालेले आहे. महाराष्ट्र राज्याने प्लास्टिकचा वापर 30% कमी करण्याच्या उद्दिष्टाने आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने हे बायोप्लास्टिक धोरण जाहीर केलेले आहे. यामध्ये ऊस, मका, साबुदाणा, कंद, बटाटे, शेवाळ यांसारख्या नूतनक्षम जे जैविक स्रोत आहेत त्यापासून पर्यावरणपूरक असे बायोप्लास्टिक उद्योग जे आहेत त्यांना प्रोत्साहन देणं यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर या धोरणाच्या माध्यमातून 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूकसुद्धा आकर्षित होणार आहे आणि 1,00,000 नवीन रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण होतील. जागतिक स्तरावर युरोपीय महासंघाने 2030पर्यंत जे सर्व प्लास्टिक पॅकिंग पुनर्वापरयोग्य किंवा कंपोस्टेबल करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं. त्यामध्ये जर्मनी, इटली आणि जपान या देशांनी या क्षेत्रासाठी हरित खरेदी धोरण आणि अनुदानसुद्धा सुरू केलेलं आहे. मग त्याचप्रकारे महाराष्ट्राने सुद्धा हे बायोप्लास्टिकचं धोरण सुरू केलेलं आहे. सरकारचं यामध्ये नियोजन काय असेल तर महाराष्ट्रामधील प्लास्टिकचा कचरा जो आहे तो कमी करणं, त्याचबरोबर साखर उद्योगाला जोडधंद्याची संधी देणं आणि निवडक क्षेत्रांमध्ये किमान 30% सिंगल यूज प्लास्टिकला बायोप्लास्टिकचा पर्याय देणं. राज्यामधून $1 अब्ज मूल्याच्या बायोप्लास्टिक निर्यातीचं ध्येय इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि कंत्राटी शेतीच्या माध्यमातून 1,00,000 शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सामावून घेऊन त्यांचं उत्पन्न वाढवण्याचा इथे प्रयत्न केला जाणार आहे. फिडेच्या अध्यक्षपदी विश्वनाथन आनंद यांची नियुक्ती झालेली आहे. हे भारताचे माजी जगज्जेता बुद्धिबळपटू आहेत. विश्वनाथ आनंद यांच्याकडे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ म्हणजेच फिडे याच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. फिडेच्या अध्यक्षपदी जाणारे पहिलेच भारतीय हे ठरलेले आहेत. विद्यमान अध्यक्ष आहेत अर्कादी दोरकोविच. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. याचं सुरुवातीला आयोजन हे ऑस्ट्रेलिया करणार होतं. ऑस्ट्रेलियाचे व्हिक्टोरिया राज्य यांनी वाढत्या खर्चामुळे ह्याचं यजमानपद सोडलं. त्यानंतर मग ग्लासगोने याचं यजमानपद स्वीकारलेलं आहे. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्यांचा प्रारंभ हा राजा चार्ल्स तिसरे यांच्या उपस्थितीत झाला आणि या सोहळ्याचं संचलन जे आहे ते भारताच्या पथकाने मीराबाई चानू आणि लवलीना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेलं आहे. राजा चार्ल्स तिसरे यांनी किंग्ज बॅटनमधील संदेश वाचून ह्या स्पर्धेची घोषणा केली. हे जे किंग्ज बॅटन आहे ते 500 दिवसांच्या प्रवासात 74 राष्ट्रकुल देशांमधून फिरून आल्यानंतर ग्लासगोमध्ये आलेलं होतं. ग्लासगो जे आहे या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे याला संगीताचे शहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. पुढे आहे कृषी पंडित शिवाजी कबूल यांचं निधन झालेलं आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि कृषी पंडित म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यांचं नाव आहे शिवाजी रमाकांत कबूल. यांचं जे आहे वयाच्या 87व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी वेंगुर्ला नगर परिषदेचं पहिले लोकायुक्त नगराध्यक्ष म्हणून होण्याचा मानसुद्धा मिळवलेला होता. शेती क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक कामगिरी उत्कृष्ट केलेली असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषी पंडित, कृषी भूषण आणि कृषीरत्न असे पुरस्कारसुद्धा दिलेले आहेत. दापोली कोकण कृषी विद्यापीठ जे आहे तेथे ते तब्बल 15 ते 20 वर्ष सिनेटचे सदस्य म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. त्याचबरोबर वेंगुर्ला वासियांनी त्यांना वेंगुर्ला रत्न हे सुद्धा पदवीने सन्मानित केलेलं होतं. राज्यामधील जे सरकारी रुग्णालय आहेत त्यांना आता तारांकित मानांकन दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील जे सरकारी रुग्णालय आहेत तिथे आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी हे एक नवीन धोरण सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये प्रथमच तारांकित मानांकन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे रुग्णालयांना त्यांच्या सेवांनुसार स्टार रेटिंग दिली जाणार आहे. या प्रणाली अंतर्गत सरकारी रुग्णालयाच्या कामगिरीचे जे समान निकषांवर मूल्यमापन केले जाईल आणि त्यानुसार 0 ते 5 स्टारपर्यंत त्यांना रेटिंग दिली जाईल. यामध्ये एकूण 623 रुग्णालयांचा समावेश असणार आहे महाराष्ट्र राज्यातील. बांगलादेशचे जे अध्यक्ष आहेत शहाबुद्दीन यांनी राजीनामा दिलेला आहे. बांगलादेशची राजधानी ढाका आहे.
त्यांचं वय वर्ष 76 वर्ष आहे. त्यांनी आता त्या प्रकृती अवस्थेमुळे राजीनामा दिल्याचं सांगितलं. 1971चं जे युद्ध झालं होतं त्यामध्ये त्यांचा समावेश होता. काही पुस्तकं आणि त्यांचे लेखक आहेत. फ्रीडम ऑन ट्रायल, 12 केसेस दॅट शेप्ड इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, आकाश वाजपेयी यांचं लिखित हे पुस्तक आहे. त्यानंतर दुसरं आहे क्युअर इंडिया नाऊ, याचे संपादक आहे दामिनी रत्नम ध्रुवज्योती. त्यानंतर रायटर्स इन फाईट्स या पुस्तकाचे लेखक आहेत ऑली रँडल. गुजरातमध्ये जे आहे ते सिंहांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तर गुजरातमध्ये 2025च्या गणनेनुसार आशियाई सिंह जे आहेत त्यांची संख्या आता 891वर पोहोचली आहे. 2020च्या तुलनेत सध्या ही संख्या 32% वाढली असल्याचं इथे सांगितलेलं आहे. तर हे होते 25 जुलै 2026च्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.